जय शिवराय. आयुष्य जगत असताना जेव्हा आपल्यावर संघर्ष करायची वेळ येते ना, तेव्हा मात्र आपण संघर्ष करायचा सोडून माघार घेतो, निराश होतो. आपला संघर्ष नको असतो. पण खरं तर ना, संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. म्हणजे तुम्हाला आपण एक ध्येय जर ठरवलं ना, त्या ध्येयापर्यंत पोहोचायला सहजासहजी नाही पोचू शकत. म्हणजे प्रामाणिकपणेच पोचू शकतो असं मला तरी वाटतं. शॉर्टकट असतीलही, पण मला शॉर्टकट योग्य वाटत नाही. आपण ज्या योग्य मार्गाने जातो संघर्षापर्यंत, ते जो संघर्ष आपल्याला घडवतो ना, तो एक आपल्याला वेगळंच रूप देत असतो. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला संघर्षाच्या भट्टीमध्ये झोकून देतो ना, तेव्हा एक आपलं वेगळंच रूप असतं. एक आपल्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. एक जो जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो सुद्धा वेगळा असतो. आपण कशामध्ये कोणाला दोष देत बसत नाहीत, कोणाला ब्लेम करत नाहीत. जे काही करायचं आहे ते आपण स्वतःच्या हिमतीवर करत असतो, स्वतःच्या मनगटावर करत असतो आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो की हां, हे मी ठरवलंय, हे मी करून दाखवणारच. त्यामुळे संघर्ष करण्याची वेळ आली किंवा संघर्ष निवडण्याची वेळ आली तर माघार घेऊ नका, मागे पाऊल टाकू नका. जो पाऊल पुढे टाकलेला आहे ना ध्येयाच्या दिशेने, तो पुढेच टाका. पण संघर्षाच्या भट्टीमध्ये स्वतःला झोकून देण्याची तयारी असली पाहिजे. जर आपण संघर्षाच्या भट्टीमध्ये आपण स्वतःला झोकलं नाही ना, तर आपण नाही काय करू शकत. आपल्याला सहजासहजी काहीच मिळत नाही. मला तरी असं वाटतं, या निसर्गाने सहज कोणालाच काही दिलं नाही. एखाद्या साध्या पक्ष्याला सुद्धा सकाळी उठून स्वतःच्या पोटासाठी आपलं स्वतःचं घरटं सोडून कित्येक किलोमीटर दूर जावं लागतं. छोटेसे त्यांचे पंख मध्ये एक भरारी असते, एक ताकद असते त्यांच्या ह्याच्यानुसार, पण ते उंच भरारी घेऊन खूप आपल्या घरट्यापासून दूर जातात. त्यांच्याही वाटेला संघर्ष आलेला आहेच की. त्यांना तरी कुठे निसर्गाने सहजासहजी काही घरट्यामध्ये आणून दिले. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आहे आणि तो आलेला संघर्ष स्वीकारून चालता येणं गरजेचं आहे. जर संघर्ष आपण न निवडता आराम निवडला किंवा ऐशोआरामीचे आयुष्य जगायचं ठरवलं तर सहजासहजी काहीच मिळू शकत नाही. मिळतही असेल ज्याच्या नशिबामध्ये राजयोग असेल, पण सहजासहजी सामान्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षच निवडलेला असतो, संघर्षच लिहिलेला असतो, जो आपल्याला तो रोज करावा लागतो. पोटासाठी का होईना जो संघर्ष